कोणत्याही टीमचं नुकसान होऊ नये हाच आमचा प्रयत्न नेहमी असतो. त्यामुळे प्लीज काही शंका असेल तुम्ही बिंदास दोन्ही पंच चर्चा करा. रोहितचा पुढचा बॉल प्रत्येक बॉल नंतर अपील केलं जात आहे. मात्र संदीप भाणे यांचं कौतुक करेल बघा, जे मेन पंच आहेत. डॉट बॉलची ते समाप्ती. तिसऱ्या क्रमांकावरती राहुल आले बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, दुसऱ्या बॉलवरती विकेट. असे काही संघ असतात बाळू पडले टेनिस क्रिकेटमध्ये जे प्रत्येक बॉलला अपील करतात आणि पाहिले आम्ही भरपूर वेळा. समोर मारलाय मात्र लॉंग ऑफला शैन मुंडे आणि बघा केव्हीएस जिम यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल या जेलसाठी. फक्त बघा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर काय करत आहेत. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे, लक्षात घ्या. रोहित मुंडेचा वेग बघा ना किती वाढलाय आता. विकेट मिळाल्यात ना 2. टिनू काय बात आहे बघा, काय फिल्डिंग केली आहे टिनूने मिड ऑफला. 3 धावा सेव्ह केल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रोहितने धावा खर्च केल्या 9 विकेट त्याने घेतल्या 2. नऊ धावा दापल कधी लागल्या आहेत, मात्र 2 विकेट गेले आहेत. नीता स्मृती चंद्रकांत पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अनया महिरा 11 ओमकार पाटील आणि टिनू बेडेकर यांचा संघ. चला थोडंसं फास्ट घ्या. दुसऱ्या षटकामध्ये शैल्या मुंडे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. प्रत्येक विकेटला केव्हीएस जिम कडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि हॅट्रिक साठी 3000. सध्या जर तुम्ही दिवा विभागात आलाय तर नक्कीच केव्हीएस जिमची चर्चा भरपूर आहे, तुम्ही नक्की जरूर विजिट द्या. आणि 10 पेक्षा कमी धावा दिल्या तर 500 आहे. केव्हीएस जिम कडनं 500 जमा आहेत ऑलरेडी. नो बॉल आणि सैन्याचा पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने. धावा मिळतील 5 आणि येणारा चेंडू फ्री. यश आम्हाला सांगताय धावसंख्या 14 आणि येणारा चेंडू आता फ्रीट. बघा महेश मैदानात आले, धावा यायला सुरुवात झाली. दुसरा चौकार महेशच्या बॅटमधून आलाय, तो 9 वरती नाबाद आहे. फ्रीटचा बॉल आहे, त्यामुळे टिनू सांगतायत कदाचित मला वाटतं फिल्डिंग
नो बॉल होता त्याच्यावरती चौकार म्हणजे एकूण धावा मिळाल्या 5 आणि आता येणारा चेंडू फ्रीट निता स्मृती संघाचे फलंदाज महेशसाठी हा फ्रीटचा बॉल आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 14 वरती तुम्हाला पाहायला मिळते. फ्रीटचा बॉल मागच्याच बॉलची कॉफी तुम्हाला पाहायला मिळते जणू काही झेरॉक्स पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. अठरा धावा झालेल्या आहेत. अठरा धावा दाभोलकर 18 धावा झाल्या आहेत. बैलगाडी क्षेत्रातले भरपूर गाडे तुम्हाला ऐकायला मिळाले आहेत. क्रीडागासन म्हटल्यानंतर शक्ती मुंडे यांचा लॉटरी बैल सध्या भरपूर चर्चेत आहे. बिंजोडचा बादशाह आहे आणि इथे काय घडलंय बघा. प्लेड ऑन. पहिली विकेट मिळाली त्यामुळे 500 रुपये अजून मिळतील केव्हीएस जिम यांच्याकडनं. हार्दिक मुंडे आलेत बघा. नाही आता पंच काय चर्चा करतायत. हार्दिक मुंडे आलेत बघा बॅटिंग करण्यासाठी. सैन्य मुंडेला विकेट मिळाली आहे त्यामुळे अजून 500 त्याच्या खात्यामध्ये ऍड होतील. प्रत्येक विकेटला 500. विकेट हॅट्रिक घेतली तर केव्हीएस जिम कडनं 3000 रुपये. प्रत्येक झेललाही त्याला 500 रुपये आहेत. 1000 आमच्याकडे जमा झालेले आहेत. धावसंख्या 18 वरती आहे. चला थोडंसं फास्ट घ्या. यानंतर फायनल मॅच त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा. supersport.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट घर बसले तुम्ही स्पर्धा बघू शकाल. आगासन प्रीमियर लीग धमाका 2025. इथे माझा चेंडूला टॅप केलाय बघा. हार्दिकचं कौतुक करेल कारण त्याला माहिती ऑलरेडी आपले 3 विकेट गेले आहेत. 19 धावा झाल्यात. 10 धावा आतापर्यंत आलेत या ओव्हर मध्ये. नो बॉललाच पंजा आला होता. कोणी धावा झालेले आहेत. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस करत असताना शैन्याला तुम्ही पाहतायत. रोहितने 9 धावा दिल्या होत्या. 2 विकेट रोहितने घेतल्या होत्या. अनिकेत आलेत आणि धावा 4 मिळतील. चौकार. बॉल फेस केला आणि त्याच्यामध्ये चौकार आलाय. 23-10 चेंडू नंतर बहु स्ट्राईक मिळाली निल्सनला. तेवीस धावा झाल्या आहेत. इथे एक सिंगल मिळाली. धावसंख्या 24. एक बॉल बाकी आहे. 24 धावा झाल्यात 11 बॉल मध्ये पॉवर प्लेच्या. मागच्या मॅच मध्ये 88 धावा आणि स्ट्राईक एंडला हार्दिक. ऑफला खेळायचं होतं. मिड ऑफला एक सिंगल मिळाली. 2 षटकाचा खेळ संपलाय. 12 चेंडू मध्ये 25 धावा.
या षटकात यश आम्हाला सांगते धावा आल्या आहेत 15 16 धावा आल्यात 25 झालेत आणि एक विकेट सुद्धा आली आहे. पहिल्या षटकात 9 दिल्या होत्या रोहितने. चला फिल्डिंग लगेच सेट करायची टीम अनन्या महिरा 11. यावर्षी 4 संघ आपल्याला आगासन प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळालेत. म्हणजेच काय तर 52 खेळाडूंचा महासंग्राम लीग मॅचेस आणि भरघोष बक्षीस असणारी स्पर्धाच आपल्याला पाहायला मिळते दरवर्षी. आगासन प्रीमियर लीग धमाका 2025. 8 एप्रिलला ही स्पर्धा आपण पाहतोय. टिनू बेडेकर बघा थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. गोलंदाजी करण्यासाठी 3ऱ्या ओव्हरमध्ये रोहित आलेत. 2ऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी माफ करा अनिकेत आहेत. अनिकेतला तुम्ही पाहतायत फिरकी गोलंदाज. हे क्रीडांगण नेहमीच अनिकेतला लाभदायक ठरलेले बऱ्याच वेळा रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून. हार्दिकची विकेट सॅक्रिफाईस केली. पंचवीस वरती अजून एक धक्का. सर्वात कमी वयात ऑडी घेणारा बिंदास विकेट धोक्यात सैन्याकडनं झेल ड्रॉप. 500 गेले झेलही सुटला. निल्सनला जीवदान मिळालंय. निल्सनची विकेट या मॅच मध्ये भरपूर महत्वाची आणि त्यासाठी अनिकेतला इन्व्हाइट केलं या ओव्हर मध्ये. धावा झाल्या 26. धावा डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. अनिकेत चांगला गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये 3 बॉलमध्ये 1च धाव दिलेली. एक झेल ड्रॉप झालाय. धावा झाल्या 26. प्रथम बॅटिंग करत असताना नीता स्मृती. वाईट बॉल आहे. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. धावसंख्या 27. काय गोलंदाजी करतात बघा अनिकेत. चेंडू फटल्यानंतर मला वाटतं लेग स्टंप वरून गेलाय आणि हेच सांगतात मला वाटतं गणेश मुंडे बघा बॉल कुठून गेलाय. शेवटचा बॉल. धावसंख्या 4 बॉल. पुन्हा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बिंदासच्या एष्ट्या वाखवल्यात त्या अनिकेतने. फलंदाज बाद होईल. 27 वरती अजून एक धक्का नीता स्मृतीला. सारांश 11 या स्पर्धेत बाहेर गेलाय. मग मागच्या वर्षी रनरअप संघ आपण पाहिला तर तन्मय पॅकर्स 4147 संघ रनरअप होता. टिनू बेडेकर कॅप्टन होते त्या टीमचे आणि आज मात्र टिनू बेडेकरचा संघ या स्पर्धेत अनन्या महिरा 11 या नावाने खेळतोय. म्हणजे मागच्या वर्षी टिनू ज्यावेळी कॅप्टन होते त्यांचा संघ रनरअप होता आणि इथे सेमीफायनलची मॅच ते खेळत आहेत सध्या तरी. म्हणजे समोर नीता स्मृती संघ. इथून 55-60 धावा झाल्या तर या मॅच मध्ये मजा येईल. धावा कराव्या लागतील कारण की अनिकेत ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. 27 धावा झालेल्या आहेत. 2च धावा या ओव्हर मध्ये दिलेल्या आहेत 5 बॉल मध्ये. हा थोडासा जास्त बाहेर आहे.
आणि इथूनच दिसते एक धावसंख्या पुढे सरकेल ती 28. ऑगस्टन प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचे लाडके आयोजक विराज गणेश सांगतात की भरपूर बाहेर आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा झाल्यात 29. धावा धापालकोदी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे बॅटची एज आणि फलंदाज बाद होईल. अनिकेत काय गोलंदाजी केली. एक ओव्हर बॅटने एकच धाव दिली. 3 वाईट टाकले आणि विकेट 2 विकेट घेतले. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती नितास्फूर्ती संघाची 29. 12 बॉलचा खेळ आपण पाहतोय. बाळू पाटील निल्सन बडवी मैदानात आहे तोपर्यंत धावांची अपेक्षा आहे नक्कीच नितास्मृती टीमला. आणि गणेश मुंडे बघा मास्टर माइंडचं काम करतायत. संजय मुंडे, लालचंद मुंडे, गणेश मुंडे 3 बंधुराज आपण पाहतोय. 2 बंधुराज एकाच संघामध्ये. टिनू बेडेकर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. बाळू पाटील यांनाही कदाचित माहिती नसेल की टिनू बेडेकरचं नाव खरं तर तेजस आहे. तेजस बेडेकर उर्फ टिनू. टिनूचा पहिलाच बॉल आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. लोक बोलू आता रंगात आलेत मला वाटतं. बॉल हवाय का विराज? बॉल द्यायचे. तेहतीस धावा झाल्या आहेत. सप्रा क्रीडांगणाची बाळू पाटील रूपरेषा थोडीशी बदलली आता. तेहतीस धावा झालेल्या आहेत. तेहतीस धावा झाल्या. टिनूचा पुढचा बॉल राईट मुहूर्त विकेट. बॉल चांगला होता मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढला. रोहित थोडीशी थांबले का आणि काय घडले काय? चेंडू फरार. चौकार. प्राऊड ऑफ भिवंडी म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. आणि इथे मात्र निल्सनचं कौतुक करेल. बॅक टू बॅक 2 चौकार आले. धावा झाल्या 37. 37 17वरती नाबाद या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 14वरती नाबाद आहे.
सैन्य वेगाने आले त्यामुळे फलंदाज रनआउट होतील. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना नीता स्मृती टीमला. अडतीस 7 गडी बाद 38 म्हणजे विकेटवरही लक्ष निशाणला द्यावं लागेल. आता 7 विकेट गेलेत. शॉर्ट प्लेनचा बॉल होता त्याला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. 44 धावा झाल्या आहेत. यश आम्हाला सांगते इथून अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि धावा 44 आणि ज्या स्कोरचा मी उल्लेख केला होता 55-60 जर झाल्या तर नीता स्मृतीकडे गोलंदाजी चांगली आहे. त्यामुळे मॅच रफ अँड टफ होईल. मॅचचा रिझल्ट काही लागू शकतो. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल जर 60+ धावा झाल्या. फुलटॉस बॉल आहे त्याला पाठवून दिलाय कव्हरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय का? ओके घ्या. नाही धावा तर 4 मिळालेच आहेत ना. चावी बघा एक सापडली कोणाची तरी. नाही बिंदास दादांची चावी आहे. चष्मा त्यांचा हरवतो कधी. नाही रात्री चष्मा कोणाचा हरवला होता? फेल डिलिव्हरी आहे म्हणजे धावा 4 मिळाल्या. 48 48 नाही एका हातात झेल कदा मिळाला असं वाटतंय. या अगोदर गणेशने पकडला नाही एका हातात झेल असंच वाटलं तर त्याही फिल्डरला मिळेल कारण झेल निल्सनचा होता. 4 षटकांचा केस संपलाय. नीता स्मृती संघ प्रथम बॅटिंग करत असताना 49 49 धावा झाल्यात. आगासन प्रीमियर लीग 2025 सीझन 5 या षटकात 20 धावा दिल्या टिनूने. त्याचं कारण चौकार मिस फिल्डिंग चालला. रोहित कडनं पहिल्यांदाच मिस फिल्डिंग झाली आणि त्यानंतर धावा यायलाही सुरुवात झाली या मॅच मध्ये. अनिकेत आले दादा दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. चांगली गोलंदाजी अनिकेतने आतापर्यंत या आगासन प्रीमियर लीग 2025 मध्ये केलेली आहे. या स्पर्धेचे लाडके आयोजक आपण पाहतोय आमचे विराज मुंडे. या स्पर्धेचे लाडके आयोजक आणि खूप कमी वयात ऑडी गाडी सुद्धा त्यांनी घेतली आणि आगासन गावामध्ये मला वाटतं एकच ऑडी गाडी आहे आणि ती विराज मुंडे यांच्याकडे. नाही त्याच्या मागे त्यांची प्रचंड मेहनत आहे मित्रांनो आणि मेहनत कराल तर तुमची प्रगती नक्कीच होईल. कोणाचं चांगलं करता आलं नाही तरी चालेल आयुष्यामध्ये मात्र कोणाचं वाईट करू नका हे आम्ही नेहमीच सांगत असतो. शेवटची ओव्हर नाही हा जरासा जास्तच बाहेर आहे आणि 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. त्या नीता स्मृती या संघाच्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. गाडी चषक मध्ये झेड गाडी सुद्धा आपण पाहिजे तर खरं नसतील विराजला मिळाली होती. त्यानंतर याच मैदानामध्ये विराजला सिटी 100 बाईक सुद्धा मिळाली होती. आमदार चषक मोतीराम दळवी यांची स्पर्धा नेहमी चर्चेत असतात विराज. एक धाव इथे मिळाली. 8वी विकेट गमावली आहे. 8 विकेट गेल्या आहेत. नाही भाऊ डीजे मास्टर आलेत बघा आता बॅटिंग करायला. नाही इकडे मैदानात गेले आता बॅटिंगला.
सकाळपासून होते ना ते डीजेवर एक चॉकलेट बॉय 51 धावा झाल्यात. अजूनही आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मात्र अनिकेतच्या हातात बॉल आहे त्यामुळे निल्सनला स्ट्राईक मिळणंही कठीण असू शकतं कारण की त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. अचूक टप्पा आहे. चला फिल्डिंग सेट करा जरा. तीन फलंदाज रनआउट झालेत नीता स्मृतीचे आणि 8 विकेट गेले आहेत. 51 धावा झालेल्या आहेत. इथे विकेट गमावली. मी मगाशी उल्लेख केला निल्सनला स्ट्राईक मिळेल की नाही. चंद्रकांत आले. शेवटची जोडी का विराज? 9 विकेट गेलेत. मग शेवटची जोडी का? सर्वांना बॅटिंग आहे आहेत ना? सर्वांना बॅटिंग आहे. चला बघा चंद्रकांत आलेत. पुरस्कर्ते आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. नाही बळू बॅटिंग स्टान्स बघा. नाही प्रमोद माथरेची आठवण झाली बळू. 3 षटकार मारले तर कौरव मुंडे यांच्याकडनं 1000. हा डॉट बॉल आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नाही अजून आहेत प्लेयर. निल्सन शेवटची जोडी नाही. निल्सनला असं वाटलं असेल 9 विकेट गेले म्हणजे शेवटची जोडी. अजून एक आता चेंडू फक्त 2 उरलेत. निल्सन नॉन स्ट्राईक एंडलाच आहेत. पवन आलेत का? बळूबडी लोहित काय खुणवत आहेत? सायकल नाही मिळू शकते ना ही मॅच जिंकल्यावर. 51 धावा झाल्या आहेत. मात्र मॅच संपली नाहीये. बॉलिंग अजूनही बाकी नीता स्मृतीची. आता कोण आहे बॅट्समन? झाले बघा. 51 धावा झालेल्या आहेत. लास्ट बॉल अनिकेतने बघा काय गोलंदाजी केली. 4 विकेट अनिकेतने बाळू घेतलेत. नाही बाळू फायपर पूर्ण करेल का आता अनिकेत? कारण 1 बॉल त्याच्याकडे अजूनही आहे आणि आता शेवटची जोडी मैदानात आहे. या ओव्हरच्या पहिल्या बॉल नंतर स्ट्राईकच मिळाली नाहीये. असं वाटतं निल्सनला आता वाटत असेल कधी 1 रन नसती काढली तर चाललं असतं. 5 बॉल त्याला 9 सेकंडला राहावं लागलं. आता इथून एखादा वाईट नो बॉल आला तर स्ट्राईक जाऊ शकते. मुश्किल वाटतंय. 51 धावा आहेत.
हाई डॉट बॉल आहे. जबरदस्त गोलंदाजी. निल्सन मात्र 9 सेकंदात राहिलेत. 6 धावा देत असताना 4 विकेट या मॅच मध्ये अनिकेतने घेतले आहेत. आणि निता स्मृती संघाची धावसंख्या आहे ती 51 आणि 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी तेजस बेडेकर यांचा संघ अनन्या महिरा 11 या संघाला डीजे. इधर सुपर ओव्हर मात्र बघायचं आहे. लालचंद आणि तेजस बेडेकर म्हणजेच काय तर टीनू मैदानाच्या आतमध्ये.
पंच काय आलं लेग अंपर नाही ओके मी शोधत होतो लेग अंपर आहे कुठे यदू ये बावन्न धावांचा पाठलाग करायचे अनन्या महिरा 11 ओमकार पाटील आणि टिनू बेडेकर पुरस्कृत संघ तुम्ही पाहतायत लालचंद आणि टिनू सलामीची जोडी आणि गोलंदाज गणेश दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील बेस बॉलर ऍक्टिव्हा सुद्धा गणेशला मिळाली होती आकाशनचे हेमराज बेडेकर साहेबांचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत एक जबरदस्त व्यक्तिमत्व 2013 मध्ये बघा बेस बॉलर ऍक्टिव्हा मिळालेला जो गोलंदाज गणेश लाल कलरची ऍक्टिव्हा अजूनही त्यांच्याकडे बाळू ऍक्टिव्हा ती बाळूंचीच गाडी जुनी झाली ना पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर होता बिंदास हेच सांगतायत वाईटने अवंत धावेने खातो कडलंय $18,000 सबस्क्राईबचे कंप्लीट झाले आणि बघायचंय अपील स्ट्रॉंग आहे नाही काय 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 चाललंय काय चंद्रकांत थर्ड अंपायर ओके 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 थर्ड अंपायर घेतलाय थांबा 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 थर्ड अंपायर आहे नाही ओके ओके थांबा ना थर्ड अंपायर आहे ना चेक करूया चंद्रकांत थांबा 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 एक मिनिट चेक करूया पहिला वाईट होता गणेशचा त्यानंतर स्ट्रॉंग अपील चला चर्चा करते अंपायर डिसिजन देतीलच पहिला बॉल वाईड होता त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती स्ट्रॉंग अपील सेमीफायनलचे मॅच नीता स्मृती विरोधात अनन्या महिरा 11
चला डिसिजन घ्या कारण की फायनल मॅच बाकी आहे अजूनही 5 ओव्हरची. सुनील मुंडे बघा नाही डिसिजन कधी येणार. विराज आपण या. विराज 40+ मध्ये आपण बराच वेळा बाळूपडील पाहिलंय. लालचंद या खेळाडूला जेव्हा जेव्हा तो आउट असल्यानंतर लगेचच तो बाहेर आलेला आहे. तो आता सध्या मैदानात थांबलाय त्यामुळे आपण काही उत्तर देऊ शकत नाहीयेत. नाही असं वाटलं होतं बाळूपडील 7 मॅचेस लवकर होतील मात्र चला चला फलंदाज बाद आहे का. ओके फलंदाज आउट आहेत. चला लालचंदने बघा स्वतः सांगितलंय आता पंचांनी बाद दिले त्यामुळे हरकत नाहीये कारण आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. लालचंदची खेळाडू ती आम्ही भरपूर वेळा पाहिलेली आहे मात्र कदाचित तो नोट आउट होता त्यामुळे इतका वेळ मैदानात थांबला मात्र आता आयोजक मैदानात गेले हरकत नाहीये. चला गावची प्रीमियर लीग आहे त्यामुळे थोड्या काही गोष्टी असतात ते प्रोटोकॉल आपल्याला पाळावे लागतात. फलंदाज बाद घोषित करण्यात आलेले. शैन्य आलेत बॅटिंग करण्यासाठी. पहिलाच बॉल शैन्याची विकेट डोक्यात आणि चंद्रकांत पाटील तिथे शैन्य 0 वरती बाद. अगोदर लालचंद आणि आता शैन्या 2 महत्वाचे विकेट त्यामुळे आता टिनू बेडेकरला एक चांगली इनिंग साकारावी लागेल कारण 1 वरती 2 धक्के लागलेत. 52 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. किरण आले बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती. पहिल्या डावात भरपूर विकेट गेल्या मात्र दुसऱ्या डावाची सुरुवात तशीच झाली. 2 विकेट गेलेत. खरं तर बाळूपाटील पहिली विकेट लवकर गेले त्यामुळे शैन्याला थांबवायला पाहिजे होतं कारण टार्गेट इतकंही मोठं नाहीये. 52 धावा तुम्हाला फक्त चेस करायच्या 30 बॉलमध्ये आणि त्या होऊ शकतात. मात्र बघायचं आता इथून गणेशला नामी संधी आहे. पलटवार तो करेल का. हा बॉल शॉर्ट प्लेनचा होता मात्र फायदा घेऊ शकले नाहीयेत. डॉट बॉलची समाप्ती होईल. बघा गणेशने पहिला बॉल वाईट टाकला त्यानंतर 2 विकेट आणि एक डॉट आता आलाय म्हणजे 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिली आहे. कमबॅक सुरू केलाय रितास मूर्ती. चंद्रकांत पाटील यांचा संघ एका बाजूला दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनन्या महिरा 11 टिनू बेडेकर ओमकार पाटील यांचा संघ. तर मॅच रफ अँड टफ होईल. सेमीफायनलची मॅच. हाई चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरच होता तिथे फिल्डर कडनं झाली चूक. 2 धावा आता पूर्ण झाल्या आहेत. दोन धावा असं वाटतंय. टिनू बेडेकर थोडेसे दुखापतग्रस्त दिसत आहेत. कदाचित 3 धावा झाल्या असत्या. धावा झाल्या 3. गणेशने चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. 4 चेंडूमध्ये 3 धावा 2 विकेट 1 वाईट. पहिलाच बॉल वाईट होता.
त्यानंतर 2 विकेट. चार चेंडू झालेले आहेत, धावा 3 झालेले आहेत, विकेट 2 गेले आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्यात, त्यामुळे असं वाटतं ही मॅच रफ अँड टफ होईल, ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. हा बॉल पाठवून दिलाय, आता कुठे पडलाय बघा. नाही चौकार आहे, चौकार आहे. नाही आहेत ना वैभव सुद्धा तिथे. चौकार आहे, चौकार. 3 मध्ये 4 ऍड 7. ऑन साइडला खेळायचं होतं. अपील स्ट्रॉंग आहे, दोन्ही पंचांच्या हात वर आलेत. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली इथे गोलंदाज गणेशने. फलंदाज बाद. क्या फायनल मॅच अजूनही बाकी आहे. 24 बॉल मध्ये आता 45 या मॅच मध्ये करायचे आहेत. कारण गणेशने काय केलं तर पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा 3 विकेट त्याच्या नावावरती राहिले. आणि आता महेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. चला थोडंसं फास्ट खेळा निल्सन, जास्त वेळ घेऊ नका. आणि फायनल मॅच अजूनही बाकी आहे. पहिला वाईट, त्यानंतर 7 धावा 3 विकेट, म्हणजे पलटवार केलाय अनन्या माहिरा 11च्या विरोधात. नीता स्मृती या टीमने. आता बघायचंय टिनू बिडेकर आणि गणेश मुंडे ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. हिमराज बेडेकर बघा सामना एन्जॉय करतायत. नाही सत्कार सुद्धा त्यांचा करणार होता मी. नाही हॅन्डसम पर्सनॅलिटी बघा ना, एखाद्या विरोध सारखी त्यांची एंट्री. चला हिमराज बेडेकर यांचा सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जाईल दादांच्या शुभ हस्ते. हिमराज बेडेकर यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांचा सन्मान होत असताना. चला चला फास्ट घ्या, फायनल मॅच बाकी. हळू वेळ का घेत एवढा. नाही बरं झालं विराजने 6 षटकांचे 5 केले. नाही बाळू अजून किती वेळ देणार. टिनू बेडेकरच्या बॅट मधला फटका आला महेशच्या विरोधात. पहिल्या बॉलवरती चौकार. रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 11 धाबा झाल्या आहेत, 3 विकेट गेले आहेत. टिनू बेडेकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ते कधी मॅचला कलाटणी देतील, कधी मॅच खेचून आणतील. अनन्या महिरा 11च्या विरुद्ध नीता स्मृतीला या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर टिनूची विकेट या मॅच मध्ये भरपूर महत्वाची माहिती महेशला. चला थोडस फास्ट घ्या. आपण पाहतोय सप्रा क्रीडांगण भगवान शेठ पाटील साहेब यांचं हे क्रीडांगण माटाडीचे, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. गणेश मुंडे बघा किती वेगाने आलेत. एकच धाव घेतली. धावसंख्या 12. 40 धावांची अजूनही गरज आहे. 22 बॉल 40.
समीकरण ऑन द पेपर थोडंसं महाग वाटत नाहीये, मात्र बघायचं विकेट 3 गेलेत 22 बॉल मध्ये 40. गणेशने 3 षटकार मारलेत बघा. खरवा मुंडे यांच्याकडनं 1000 रुपये. हा बॉल आपण पाहतोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून खेळत आहेत, जाईल सीमारेषेच्या बाहेर. गणेश मुंडेच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार. फुलटॉस आहे, महेशला टार्गेट केलं या मॅच मध्ये. गणेश मुंडे ऑन फायर, चौकार. दोन मॅच मध्ये अपयशी ठरले, मात्र आता बघा ना महत्वाची मॅच आहे. एक धाव इथे मिळाली. अखेर महेश षटक थोडस महागडच पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 27. 2 षटकात 27 आल्यात, म्हणजेच काय 18 बॉल मध्ये 25 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. अनन्या महिरा 11 या संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी चला मॅच लगेच सुरू करायची आहे. या षटकात धावा आल्यात 20. महागड षटक महेशचं तुम्हाला पाहायला मिळालं. त्याने 20 धावा खर्च केल्याने आता गोलंदाजी करण्यासाठी हरेश आलेत. नाही यदुनाथला मग ओपनिंगला पाठवा पुढच्या मॅच मध्ये. विराज 18 बॉल 25. नाही यदू तुम्हाला आज काहीतरी मिळेल मला वाटतंय असं. नाही काहीतरी काय मिळेल ते सांगू शकतो, मग काहीतरी भेटेल. 18 बॉल 25 करायचे आहेत. हरेश ज्याने या स्पर्धेमध्ये जबरदस्त धावांचा पाऊस पाडलाय तोच हरेश मला पाहायला मिळतोय. मात्र मॅच सुद्धा महत्वाची आहे. फक्त मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज फायनल मध्ये काउंट होईल, म्हणजे फायनलला पकडला जाईल. हा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. डॉट बॉल. बिंदास तुम्ही पाहत आहेत. शेवटपर्यंत धावा काउंट आहेत लक्षात घ्या. मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक नाही बऱ्याच ठिकाणी आता फायनल मॅचच्या धावा काउंट होत नाही. त्या
टुर्नामेंट मध्ये आपण तरी गावची स्पर्धा आहे, प्रीमियर लीग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत तुम्हाला संधी आहे. धावा बनवा, मॅच जिंका. सतरा चेंडू 25 धावांची गरज. चंद्रकांत बघा ना, मास्टर माइंडचं काम करतायत. मागच्या षटकात 20 आल्या ना. फटका चांगला आहे, गणेश मुंडेचा फेवरेट फटका, सीमारेषेच्या बाहेर चौकार. गुणाजी मुंडे साहेब नेहमीच पक्षांचा वर्षाव सुद्धा करतात. 2 धावा इथे मिळाल्या आहेत आणि बघा गणेश मुंडे बघता बघता 21 वरती नाबाद पोहोचलेत. क्या बात आहे. शॉर्ट अँड स्वीट इनिंग साकारली 21 धावांची. 7 बॉल मध्ये 19 सज्जुरी करायची त्या मॅच मध्ये. 15 बॉल 19, 15 चेंडू 19 धावा करायच्या आहेत. पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप आम्ही या मॅच नंतर देणार आहोत, लक्षात घ्या. गुणात मुंडे यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. इथेही फटका चांगला आहे. गणेशला थांबवणं आता कठीण झालंय, कारण गणेश मुंडे ज्या प्रकारे बॅटिंग करतोय असं वाटतंय की तो आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊनच जाईल या मॅच मध्ये. करायचे आहेत असं वाटतंय. नीता स्मृतीचा प्रवास समाप्त होईल का? मात्र इथे या दरम्यान विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि गणेशची एक चांगली मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त. पंधरा धावा या मॅच मध्ये जुरी करायची आहेत आणि बघा 13 चेंडू 15 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. गणेश मुंडेने बघा, सुनील मुंडेने काय कान मंत्र दिले होते मला माहित नाही, मात्र 9 बॉल मध्ये 25 धावा केल्या. एकदा जोरदार टाळ्या होत्या गणेश मुंडेसाठी. शॉर्ट अँड स्वीट इनिंग बघायला मिळाली. 9 चेंडू 25. नाही, कारण सुनील मुंडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे ना, लेजंड क्रिकेटर आहेत. फुलटॉस आणि अनिकेत मुंडेने हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. केली कुठे तर गणेशने 7 रन देऊन 3 विकेट घेतल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. महेशने 20 दिल्या तरी मॅच ऑन होती. मग तिथे त्यांनी हरेशला इन्व्हाइट केलं. तिथे गणेशला इन्व्हाइट करायला हवं होतं खरं तर. ते आता 12 बॉल मध्ये फक्त 9 करायचे आहेत. नाही, रणनीती तुमची चुकते ना क्रिकेटमध्ये. कॅप्टनशिप सुद्धा महत्वाची आहे. ज्या गणेशने 3 विकेट घेतल्या होत्या, ओव्हर हॅट्रिक घेतली, त्याला ओव्हर दिली का नाही हा प्रश्न जरूर कॅप्टनला विचारला जाईल. कारण आता मॅच हळूहळू त्यांच्या हातातून निसट चालले. कारण 12 बॉल मध्ये फक्त 9 करायचे आहेत अपोजिट टीमला. गणेश मुंडेचं मी कौतुक करेल. 25 धावांची इनिंग 9 चेंडू मध्ये. पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. चला जलपान करा, मॅच सुरू करा. आणि फायनल मॅच बाकी आहे. फायनल मध्ये आपण पाहिलं तर भव्या ध्रुवी 11 KVS फिटनेस संघ फायनल मध्ये. भव्या ध्रुवी KVS फिटनेस संघ आगासन प्रीमियर लीग 2025 च्या फायनल मध्ये.
बघायचं इथून शैन्या सुद्धा अपोजिट टीम मध्ये शैन्याचाही संघ फायनल मध्ये येईल का. अनन्या महिरा 11 या मॅच नंतर आपण ऑरेंज कॅप पर्पल कॅप देणार आहोत, लक्षात घ्या. दीपेश काय एवढे खुश आहेत. नाही फायनलला आहेत तुम्ही. नाही अनिकेतने षटकार बघा ना किती मारला. 18,000 सबस्क्राईब सुद्धा झालेले आहेत, त्याबद्दल दीपेश तुमचे अभिनंदन. नाही कधीच झालेत 18,000. आम्ही हा बॉल बघा चंद्रकांत. 11 बॉल 9 अजूनही करायचे आहेत. चंद्रकांत तुम्ही पाहतायत. नाही नोट आउट सांगितलंय तकदीरने, अपील करू नका. चंद्रकांत काय गोलंदाजी करतायत बघा. यासाठी मी मगाशी केला उल्लेख केला ना की जिथे 2 ओव्हरमध्ये जरी 27 झाले असतील, गणेश आले असते तिसऱ्या ओव्हरमध्ये, चौथ्या ओव्हरमध्ये चंद्रकांत आलेच होते, तर काहीतरी अजूनही वेगळं झालं. समजा अजूनही मॅच संपली नाहीये. 10 चेंडूमध्ये 9 करायचे आहेत. हरेश थोडेसे टेन्शन मध्ये दिसत आहेत आता. काय 10 चेंडूमध्ये 9 करायचे आहेत. 2 चेंडू डॉट आले. 10 चेंडू 9. चंद्रकांत बघा ना काय गोलंदाजी करताय. तिसरा डॉट. काय गोलंदाजी करतात बघा चंद्रकांत पाटील, संघाचे पुरस्कर्ते. 9 चेंडू 9 धावा आता करायचे आहेत. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. नाही सुपर ओव्हर व्हायला पाहिजे नाही खरी तर. फायनल मॅच बाकी आहे. भगवान पाटील साहेब सुद्धा बघा सामना एन्जॉय करतात. या क्रीडांगणाचे मालक नेहमीच आयोजकांना सहकार्य असतं भगवानदांचं. आणि कुठेही स्पर्धेत आम्ही भगवानदांचा उल्लेख करतो ज्यावेळी आम्ही समालोचन करतो. मग निजाला स्पर्धा असेल, इतर काही ठिकाणी स्पर्धा असतात. उंबारलाही आम्ही उल्लेख केला होता भगवान पाटील साहेबांचा. यावर्षी मटाडी संघाने चांगला खेळ केला. टिनूने हा बॉल उंच पाठवून दिलाय. टायमिंग झालंय का महेश. काय घडलंय बघा. 6 धावा मिळाल्या. षटकार खुली झालीये. 3 धावा. नाही आता नक्कीच प्रश्न निल्सन आणि हरेशला पडलाय. ज्या 2 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केला होता, जर संघ इथून पराभूत झाला तर नवीन चेहरे तुम्हाला उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीरसाठी पाहायला मिळतील. जर ही मॅच अनन्या महिरा 11 ने जर जिंकली, कारण की आता जास्त दूर नाहीयेत, फक्त 3 धावा त्यांना या मॅच मध्ये करायच्या आहेत. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक. निल्सन मडवी बघा ना किती टेन्शन मध्ये आहेत. नाही धावा भरपूर बनवल्या होत्या निल्सन या स्पर्धेत. आणि हरेश सुद्धा टेन्शन मध्ये. दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसतोय. त्याचं कारण त्यांनाही माहिती आहे, मला सांगायची गरज नाहीये. 8 बॉल मध्ये आता 3 करायचे आहेत. बंटी कुठे आहेत. 10,500 पॉइंट्स. बंटीचा संघ फायनल मध्ये. हा बॉल चांगला आहे चंद्रकांतचा. षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय. 7 चेंडू 3 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 7 चेंडू 3 धावा. 11 वरती नाबाद आहे टिनू बेडेकर. सात चेंडू 3 धावा. सुनील मुंडे यांनी काहीतरी कानमंत्र दिले गणेश मुंडे यांनी. त्यांनी त्यानंतर 9 बॉल मध्ये 25 केल्या आणि त्याच 25 धावा आता फायदेशीर ठरतील या मॅच मध्ये जर ही मॅच जिंकली तर. 7 बॉल 3. बघायचंय अपील स्ट्रॉंग आहे. मग तकदीरचा डिसिजन काही नाहीये, त्यामुळे मला वाटतं सेफ आहेत. आणि आता मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. कॅप तर बघायचंय गणेशने रिमूव्ह केली आहे. त्या गणेशने हो हॅट्रिक. या मॅच मध्ये अनिकेतने जो षटकार मारला आणि टिनूचा जो आता षटकार होता या ओव्हर मध्ये, ते 2 षटकार जर आले नसते तर अजून मजा आली असते. मात्र अजूनही मॅच संपली नाहीये. 6 चेंडू मध्ये 3 अजूनही करायचे आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या. नीता स्मृती मात्र गणेश ज्याने 3 विकेट या मॅच मध्ये घेतलेत, ओव्हर हॅट्रिक घेतली, 7 धावा खर्च केल्या आहेत, त्याच गणेशला आता 3 धावांचं संरक्षण या मॅच मध्ये करायचंय. 6 चेंडू 3 धावांची गरज. सप्रा क्रीडांगण मटाडी.
भगवान शेठ पाटील यांचं क्रीडांगण, कारण भगवान शेठ पाटील यांचं नेहमीच क्रीडांगणावरती तर प्रेम नक्कीच आहे. या मात्र खेळाडूंवरती सुद्धा त्यांचं खूप सारं प्रेम नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं. आणि संपूर्ण दिवस मी त्यांच्यासाठी चर्चा केली ज्यावेळी एक इनिंग मी केल्यानंतर की या झाडाखाली हवा बरोबर त्यांनी सांगितली संध्याकाळी अजून चांगली हवा असते. कारण आता गरमी भरपूर आहे मित्रांनो, एप्रिल महिना आहे, कारण AC फॅनपेक्षा ओरिजिनल हवा पाहिजे ती इथे मिळत असल्याने विजयाचा चौकार आलाय आणि अनन्या महिला 11 संघ पोहोचला या स्पर्धेच्या फायनल मध्ये. त्यामुळे हरेशने चांगली बॅटिंग केली होती, निल्सनने चांगली बॅटिंग केली होती, मात्र त्यांचा संघ या स्पर्धेतनं बाहेर.